आप देख रहे हैं इंडियन क्राइम न्यूज। आपण जी बसलो किती दिवस झाले, कधीपासून बसलात आपण उपोषणला? आज हां, आज 11:30 वाजल्यापासून या ठिकाणी मी उपोषणाला बसलेलो आहे। महावितरणचे अधिकारी हे जाणून बुजून जाचक त्रास देऊन बेरोजगार अभियंत्यांना कामं वाटप करत नाहीत आणि कामं वाटप केले तरी त्यांचे बिलं देत नाहीत। मला गेल्या 5 वर्षापासून महावितरण अधीक्षक अभियंता, कार्यकारी अभियंता आणि सर्वच अधिकारी वर्गाकडून खूप त्रास आहे। कुठली महावितरण तुम्हाला त्रास देतं? बीड अधीक्षक अभियंता महावितरण। काय नाव काय साहेबाचं तिथलं? आता सध्या तर राजपूत साहेब आहेत, त्याच्या अगोदर निकम साहेब होते, त्याच्या अगोदर कोळप साहेब, हे सर्व जे काही अधीक्षक अभियंता येतात ते इथल्या प्रस्थापित गुत्तेदारांचं ऐकून किंवा इथल्या राजकीय लोकांचं ऐकूनच काम करतात। ते आमच्यासारख्या बेरोजगार अभियंत्याला कामं देतच नाहीत नियमानुसार, आणि जर नियमानुसार मागितलं तरी खोट्या 353च्या सरकारी कामात अडथळा केला असे गुन्हे दाखल करतात। तुम्ही जाऊन त्यांना भेटले का साहेबाला? हो। काय उत्तर दिलं साहेबांनी? साहेब बोलतात की आम्ही सांगू खालच्या कार्यालयाला, खालचं कार्यालय करील तुमचे कामं काय राहिले असतील। तुम्ही कागद व्यवहार केलाय का? हो, सर्व कागद व्यवहार केले। काय उत्तर दिलं त्यांनी? काही देतच नाहीत उत्तर ते। मग आता साहेबापाशी काय मागणी घेऊन आलात? साहेबापाशी अशी मागणी आहे की खरंच आता इथं लोकशाही पद्धतीने काम चालू आहे का, खरंच महावितरणमध्ये नियमानुसार काम होतं का, यात जिल्हाधिकारी साहेबांनी लक्ष घालावं आणि अधीक्षक अभियंत्यांना विचारावं तुम्ही नियमानुसार काम करतात, आणि जर नियमानुसार काम करत असतील तर मी दिलेल्या अर्जाचं काय केलं याचा खुलासा मागावा साहेबांनी। अर्जामध्ये काय लिहिलंय तुम्ही? आम्ही अर्जामध्ये लिहिलं आहे की शासकीय नियमानुसार कामं वाटप हवेत, शासकीय नियमानुसार जे काही कामं केली असतील त्याची बिलं काढण्यात यावीत, हीच मागणी केलेली आहे। आता जिल्हा अधिकारी साहेबापाशी तुमचं काय आहे? जिल्हाधिकारी साहेबांनी अधीक्षक अभियंता यांना त्यांचा कारभार कसा चालला आहे याची विचारणा करावी, आणि किती बेरोजगार अभियंत्यांचे माझ्यासारखे बिलं आणून ठेवले आहेत, खरंच GR नुसार 50% कामं रिझर्व्ह ठेवून त्या लोकांना वाटली जात आहेत का, त्यांचे बिलं काढून दिले आहेत का, याची चौकशी जिल्हाधिकारी साहेबांनी करावी। जिल्हाधिकारी साहेब तुमचं हे ऐकून घेईल का? घ्यायला पाहिजे, कारण लोकशाही प्रत्येक माणसाचं कलेक्टर साहेबांनी ऐकून घेतलं पाहिजे। नसतील ऐकून घेत तर आम्ही या ठिकाणी आम्हाला उपोषण करून या ठिकाणी बरंच